उपोषणाचं काय लेटर गिटर दिलं, कोणाला दिलं, पोलीस स्टेशनला दिलं का? सगळं टॉप बोलायलो कुठं तुझा मंडप कुठं आहे, काय आहे? मग असं चालले मंडप फिरत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडच्या हदगाव येथील पंचायत समिती कार्यालयासमोर एक वयोवृद्ध व्यक्ती आपल्या मागण्यासाठी बेमुदत उपोषण करत असताना अज्ञात व्यक्तीने दगड फेकून मारहाण करत ऑडिओ भोंगा चोरून नेला यांची माहिती 112 वर दिल्याने 112 वरील पोलिसांनी सुद्धा मारहाण केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. उपोषणकर्त्याची जबाबदारी आता कोणाकडे असा प्रश्न नागरिकांतून व्यक्त होत आहे. हदगावच्या पंचायत समिती कार्यालयासमोर हदगावच्या तळेगाव येथील बद्रीनारायण पाटील हा वयोवृद्ध व्यक्ती गेल्या अनेक दिवसापासून काही मागण्यासाठी बेमुदत उपोषणास बसलेल्या असताना मार्च 13 रोजी हदगाव येथील पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणकर्त्यास अज्ञात व्यक्तीने दगड फेकून मारहाण करत ऑडिओ भोंगा चोरीला नेल्याने उपोषणकर्त्यांनी भारत सरकारच्या आपत्कालीन मदतीसाठी असलेल्या पेनेक क्रमांक 112 या क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती 112 वर का दिली म्हणून हदगाव पोलीस ठाण्यातील 112 वरील फोन घेणाऱ्या पोलिसांनी पोलीस पोशाख परिधान न करता घटनेच्या ठिकाणी एका होमगार्ड यांना घेऊन येऊन उपोषणकर्त्याला अश्लील भाषे तरेरावी करत मारहाण केली असल्याचा आरोप यावेळी उपोषणकर्त्यांनी केला आहे. कोणत्या उपोषणावर बसले? मी बद्रीनारायण सीताराम पाटील गायकवाड, मुक्काम पोस्ट तळेगाव, तालुका हदगाव, पोलीस स्टेशन तामसा येथील रहिवासी असून मी माझ्या गावातील आणि वैयक्तिक अडचणीस्तव हदगाव पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसलेला आहो. आज दिनांक 13/3 शुक्रवार रोजी पंचायत समिती हदगाव येथे मी उपोषणात बसलेला असता अज्ञात व्यक्तीने अंदाजे 3 वाजता 3च्या सुमारास आला आणि मी इथं वकील साहेबांना बोलत असते वेळेला माझी नजर तिकडे असते वेळी त्यानं भोंगा उचलला आणि माझ्या पाठीत दगड घातला आणि भोंगा घेऊन सोबत पळून गेला. अशा तो अज्ञात व्यक्ती कोण होता हे मला काही माहित नाही, म्हणून मी 112 ला फोन लावला. 112 ला फोन लावल्यानंतर हदगाव पोलीसचे माणसं आले आणि त्यांनी मला एकदम मायबाईल झाली. माझं तर भडवीच्या तुडकीच्या भडवीचा माझं तुझा नकोच्या शब्दात गतीला धरलं, 2-3 थापटा मारल्या. अशा परिस्थितीत मी पुन्हा याला फोन लावला 112 ला, तर ते म्हणते पुन्हा आणखी फोन त्याला लावला का? मी म्हणलो हो लावला, पण आतापर्यंत माझी कोणी दखल घेतलेली नाही. आणि माझं उपोषण इथं 4/11/2025 पासून आजपर्यंत चालू असल्याचं पंचायत समितीचं माझ्याकडे लेखी पत्र सुद्धा आहे. संरक्षणवाले येतात, मग तुमचं मन परिवर्तन करा म्हणतात, आम्हाला तिकडेच नेतात. तिकडे काहीच होईना, मन परिवर्तन होईना, काहीच होईना. माझी भूमिका एकच आहे, मला या संबंधित लोकांपासून माझ्या जीवाला धोका आहे. आता कोण येते काय काय सांगू आहे, आणि शासन काही करायला शासन बघ्याची भूमिका घ्यायला नाही दिली. आज त्या 112 नुसार दिली. माझं मी आता SP आपल्याला सरळ जाणार हदगाव पोलिसने मला नको त्या शब्दात भाषा वापरलेली आहे. त्याच्यामुळे मी इथं जायची इच्छा नाही. माझ्या मनाचं हे होईना झाले, भीती वाटायली मला त्यांच्याकडे जाण्याची. हदगाव पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसलेला आहो. यापूर्वी सुद्धा बसलेला होतो, उपोषणही केली आहे, सर्व बाबतीत केले. पण 4/11 पासून हिचं कंटिन्यू उपोषण आहे, स्थगित नाही, माघार नाही, आणि उपोषण चालू आहे. याचं पत्र मी 4/6 ला दिलं, चालू असून त्याचं पत्र मला मिळालेलं आहे. ते पत्र सुद्धा मी आपल्याकडे सादर केलेलं आहे. आणि माझी एकच विनंती आहे, या दोषींविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल व्हावे, नसता मला फाशीला देण्यात यावे.